पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे पैसे घे, तुझं बॅगा उचल आणि निघा। घे। यांचे पैसे 10 दिवसाच्या आत परत करा, नाहीतर तुम्ही लिहून दिल्याप्रमाणे कांता शेटला तुमचं घर देऊन टाकण्याची ऑर्डर देणार। आत्माराम 10 दिवस तुला विचार करायला, तू होकार आणि कागद फाटलाच म्हणून समज। अरे नुसता बघत काय राहिलायस? घे। माफ करा मालक, आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ते न करता हे पैसे घेणं म्हणजे भीक घेतल्यासारखी। तुम्ही आमच्या चांगल्याचाच विचार करताय, पण हे बिनकामाचे पैसे घेतले तर आमचं मन आम्हाला आयुष्यभर खात राहील। आणि या गजासमोर आम्ही काय उदाहरण ठेवायचं? हिऊ करून लोकांकडून पैसे मिळतात असं त्याला वाटलं तर त्याचं काय भविष्य राहील? मालक, आम्हाला किव नाही, आम्हाला काम द्या मालक। मालक पुरी फार मोठं पाप घडण्यापासून वाचवलंस तुम्हाला आज। मोहान आंधळा झालो होतो मी पुरी। नाही मालक, आम्हाला किव नको, आम्हाला वाजवू द्या मालक, आम्हाला वाजवू द्या। तुम्हाला पैसे न देता तिथून घालवावं लागलं। ठीक आहे, वचन देशील? काय आजी? या खोलीच्या बाहेर जाऊन मी तिला थांबवू शकले असते, पण त्यामुळं रावसाहेबांचा पापड मोडेल आणि तसं झालं तर तिच्या संगत मी बी कायमची घराबाहेर गेली म्हणून समज। पण तिला थांबवणारा एकच माणूस आहे, तो तू आहेस। बघ, तुझ्या मनाला पटलं वाटलं तरच ते होऊ शकतं। वचन देशील? आजी, जर तशी काही परिस्थिती आली ना तर मी नक्कीच काहीतरी करेन, मी तुला वचन देईन। चला।
मला दया करा. ए, सोडा त्यांना. ए, मला चल. तसं करू नका. सोडा. थांबा 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 थांबा. थांब युवराज, यांना घराबाहेर काढू नका. मरतय हे पोरगाच. हे तू मला सांगणार? मला तसं नाही दादा, म्हणजे प्लीज तुम्ही मला चुकीचं समजू नका. मला फक्त इतकंच म्हणायचंय की ही मुलगी घरकामात सगळ्यांना इतकी मदत करते आणि ती आपल्यासाठी काम करते म्हणजे काही उपकार नाही करत. आपण तिला योग्य तो मोबदला देतोय, पण कसं आहे ना, आपण रोज 100 गरिबांना अन्नदान करतोय, तर त्याचा ताण घरातील स्त्रियांवर येऊ नये म्हणूनच. आणि हिला तो ताण कमी व्हावा म्हणून तर इथे बोलवलंय. आणि हीच जर गेली तर पुन्हा तेच होणार ना. म्हणून मला तरी असं वाटतंय की हिला इथे ठेवायला काहीच हरकत नाही. अच्छा, म्हणजे संबळ सुद्धा हिलाच वाजवायला देऊ? कशाला? अहो दादा, माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. आयडिया हा, कसली? कसं आहे ना युवराज, आपण ना संबळ नेटवरून प्ले करूया. मला ना एक मस्त म्युझिक व्हिडिओ सापडले. काय करायचं, घरातल्या म्युझिक सिस्टीमला आपण मोबाईल कनेक्ट करू आणि मग आवाजच आवाज. तुझ्या कोणी नेटवरती पूजेला संबळ वाजवला होता? सॉरी दादा, परंपरा महत्वाची. मला काय वाटतं, आपण आत्मारामकडून लाईव्ह रेकॉर्डिंग करून घेऊया, म्हणजे जेव्हा आपल्याला हवं तेव्हा आपण वाजवू शकतो. तू काय बोलतोयस? तुला कळतंय? अरे, देवीच्या पूजेमध्ये असा खराखुरा संबळ वाजला पाहिजे. त्याची ती गुंज, त्याची ती तडतड, तो साक्षात्कार, अरे हा सगळा असा जिवंत अनुभव घ्यायला हवा. हो, एक मिनिट. हा, जिवंत अनुभव. एक मिनिट. हा, तर खराखुरा संबळ आत्मारामकडे आहे आणि आत्माराम पण इथेच आहे, पण त्याला श्वासाचा त्रास होतोय, त्यामुळे तो संबळ वाजवू शकत नाही. पण त्याची मुलगी वाजवू शकते. पण आपण तिला वाजवू द्यायचं नाही. आयडिया. आता काहीतरी लय भारी दिसतंय. हो काका, आपण ना संबळ आत्मारामलाच वाजवायला देऊ आणि त्याचा तो श्वासाचा त्रास सुरू होण्याआधी आपण आपली आरती फटाफट संपवून टाकू. काय? वा. वारे वा, काहीतरीच काय. तुझ्या ना या सगळ्या कल्पना ऐकून ऐकून, आयडिया ऐकून माझ्या डोक्याचा आता भुगा झालाय. बस कर, मी बघतो याचं काय करायचं ते. हो, पण दादा असं कसं? मगाशी श्रीधर काका म्हणाले तसं दुसरा संबळ वादक मिळालाच नाही तर. म्हणजे मला माहितीये की तुम्हाला नाही म्हटलेलं आवडत नाही, पण खरंच जर दुसरा संबळ वादक मिळाला नाही तर, आणि आपण ह्यांना सुद्धा घरातून जर हाकलून दिलं तर मग संध्याकाळी देवीच्या आरतीला संबळ कोण वाजवणार? आय मीन, विदाऊट संबळ जर तुम्हाला आरती चालणार असेल तर. नाही नाही, अजिबात नाही. अरे, आपल्या घरात आजपर्यंत कधीही तो हा वाजल्याशिवाय
संबळ वाजल्याशिवाय आरती झाली नाही आणि आजही ती नाही झाली तर मग आपल्या घराण्याची ती ही मोडेल. परंपरा परंपरा मोडेल. आणि मग परंपरा जर मोडली तर आमच्या पिढीला केवढं हे लागेल. पाप पाप लागेल हो की नाही. आणि दादा मला काय वाटतं आपण दुसरा संबळवादक शोधू. तोपर्यंत ह्यांना आपण घरात ठेवूया ना. हा आणि हिची जबाबदारी मी घेतो. हिला संबळाला हात पण लावू देत नाही. हे मुली चल जा निघ जा खोलीत. आणि जे मगाशी घडलं ते पुन्हा घडता कामा नये. काय कळतंय ना तुला. मी जे बोलतोय ते नीट समजतंय ना. जी जी छोटे मालक. हा आणि नाव काय ग तुझं. मुक्ता. मुक्ता. हा म्हणजे जे काही असेल ते. मी सारंग. मला सारंग म्हणायचं. छोटे मालक वगैरे बोललेलं मला आवडत नाही. काय हा आणि तुझ्या वडिलांकडून श्वासाचा एक्सरसाइज करून घे. प्राणायाम वगैरे करून घेत जा. हा म्हणजे त्यांना ताकद येईल आणि ते संबळ व्यवस्थित वाजवू शकतील. आणि त्यांना संबळ वाजवताना पुन्हा जरी त्रास झाला तरी तू संबळाला हात नाही लावायचा. काय नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. कळलं का. चला निघा तुमच्या खोलीत जा. थांबू नका. निघा पटपट पटपट. चला त्या खोलीत जा. निघा इथे. चला चला. ही काही तू पण जा. काय बघतोयस. चल पळ पळ पटकन. आई राजा निभावलंच ग. आईनीच पाठवलं छोट्या मालकांना. खरंय. या साडेसहाव्यांनी मगाशी तुला खरा दम दिला की खोटा. खरा दिला. हो हो पण तू एवढंच लक्षात ठेव की ते खूप चांगले आहेत. आहेत आहेत आहेत. अण्णा छोटे मला लय चांगले. आणि जे मगाशी घडलं ते पुन्हा घडता कामा नये. दादा अहो तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. आणि या लहान लोकांच्या तोंडी तुम्ही नका लागायचं. मी त्यांना बरोबर वठणीवर आणतो. सारंग त्यासाठी मी आहे. तू पण नको लोड घेऊस. बस अजून काय पाहिजे. आणि दादा मी काय म्हणतो ह्या बाहेरच्या लोकांचा तुम्ही जास्त विचार करूच नका. आपण जर चुकलो तर ही लोक काय म्हणतात की ह्याला अक्कलच नव्हती. आणि आपण एखादी गोष्ट चांगली केली तर काय म्हणतात की हा निव्वळ योगायोग होता. म्हणजे लाईफ मध्ये जर आपल्याला बॅलन्स ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायला हवं तर आपल्याला जे योग्य वाटतंय ना तसंच वागायचं. ह्यालाच स्वॉट अनालिसिस म्हणतात. म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स ह्या सगळ्याचा अभ्यास करून योग्य ती पावलं आपण उचलली ना की आपण जिंकतो म्हणजे जिंकतोच. दादा अहो हे सगळं मी तुम्हाला काय सांगतो तुमच्याचकडून तर मी शिकलोय ना. आलोच. काय झालं आजी.
बस. मुक्ता, अगं ती छोटे मालक टायमावर आपल्यासाठी धावून आले. त्यांचे आभार मानायला पाहिजे आपल्याला. हो खरे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आधी आराम करा. आणि जे मगाशी घडलं ते पुन्हा घडता कामा नये. कळतंय ना तुला? आणि नाव काय का तुझं? मुक्ता. मी सारंग. अरे वा, देवी आई आज एकदम हॅपी दिसते. याचा अर्थ तिला सुद्धा तुझं संबळ वाजन आवडलंय. मला तरी असं वाटतंय की ती तुम्हाला हे घर सहजासहजी सोडू देणार. ते नक्की कुठे असतील? मला तर त्यांची खोली पण माहिती नाही. दामू काका, बोल ना. काही नाही, म्हटलं काही काम आहे का करायला विचारावं. काय? हा, खोलीची साफसफाई करू का? नको रे बाळा, ते साफसफाईचं काम माझं आहे. असं काम करताना मोठ्या मालकीनबाईंनी पाहिलं ना मलाच वरडतात. हा, पण काका या वाड्यात किती खोल्या असतील व? खोल्या म्हणजे बघा आता, 1 2 म्हणजे एक मोठ्या मालकांची खोली, दुसरी भाऊ काकांची खोली, आणि ती लय खोल्या आहेत. अच्छा, वाड्यात कमी माणसं आहेत वय. नगर के खानदान म्हणजे. पण मग ती यांची खोली कुठे आहे? यांची म्हणजे ते हे का? हा, अहो कपडे आणा लवकर. अरे अंतर बाबा, आलो मी. मुक्ता, तू घरात असतं किती बरं वाटतंय. एका दिवसात सवय झाली तुझी. तुझी मोठी आहे. काही शोधतेस का तू? नाही, म्हटलं काही काम आहे का करायला, बघूया. हो का? मग वॉशिंग मशीन मध्ये कपडे आहेत ना, ते वरती जाऊन वाळत टाक. आशाला पण मदत होईल. जा. कोणत्या मशनीत? कसले कपडे? मला काय कळालं नाही. अगं, वॉशिंग मशीन म्हणजे कपडे धुवायचं मशीन. कपडे धुवायला पण मशीन आहे ना? पण मग ते मशीन आपल्यासारखं कपडे घासता पिळतात का? घासतं, पिळतं, बऱ्यापैकी वाळवतं. माणूस जे काम करतो ना, ते सगळं काम मशीन करतं. नाही मोठी आहे, मशीन फक्त कपडे धुवू शकते, आपल्यासारखं काळजीने नाही धुवू शकत. काय झालं मोठी आई? मी काही चुकीचं बोलले का? नाही ग, तू चुकीचं बोलूच नाही शकत. उद्या बरोबर घेऊन या कपडे. हो. दामू काका, हा जी, मग तू वॉशिंग मशीन मधून कपडे कसे काढायचे आणि कुठे वाळत घालायचे दाखवा जरा. चल बाय. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाई.
मन भावे ओवाळू अंबाबाई रेणुका. आज झालेला अपशकून हा आरतीमध्येच थांबली हा नव्हता, तर तो संबळ मुलीनं वाजवला हा होता. मालक, या घरातून खाली हात गेलो तर माया घरावर आभळ कोसळल. हे घे. नुसता बघत काय राहिलायस? घे. नाही अण्णा, आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ते न करता हे पैसे घेणं म्हणजे भीक घेतल्यासारखी.